वैयक्तिक कॅपॅसिटी कोण जात असेल तर मला माहिती नाही. कुठल्याही आम्ही शाळेमधनं किंवा कॉलेज माझ्याकडे आता 500 शिक्षक आहेत. मी काय कोणाला हे करू, मी कधीच कुठल्या निवडणुकीमध्ये माझ्या संस्थेचा वापर करत नाही, शाळा शिक्षणाचा वापर करत नाही आहे. कधी कोणाला मी सांगितलेलं नाही. वैयक्तिक कॅपॅसिटी म्हणजे ते आपल्या ड्युटीच्या नंतर ते फ्री असतात. तर माझ्यासाठी कोण एखादा गेला असेल त्याला मी काय त्याला नाही बोलू शकत नाही, प्रचार करू नकोस म्हणून. मी स्वतः कुणाला आग्रह केलेला नाही आणि माझ्या कुठले विद्यार्थी गेलेले नाहीत, कुठल्या विद्यार्थ्यांकडे गेले नाही, कुठल्या पालकांकडे गेलेले नाही. आणि लोक सुज्ञ असतात, सुज्ञ आहेत. विद्यार्थ्यांना माहिती आहे शिक्षणाची व्यवस्था कोणामुळे झाली आहे महाराष्ट्रावर. आपण काय करायचं नाही, दुसऱ्यावर फक्त बोट दाखवत राहायचं. हां, ही पद्धत बरोबर नाही, चुकीची आहे. आधारस्तंभ राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्यांना विनम्र आदरांजली वाहून मी आता बहुतेक आमच्या मीटिंग होणार आहेत, जाहीर सभा होणार आहे. म्हणून आता माझी काही भूमिका आहे या निवडणुकीच्या बाबतीत. मी उमेदवार असल्यामुळे, एम प गणातला उमेदवार असल्यामुळे गणातला, तर माझ्या काही भूमिका आहेत त्या स्पष्ट करण्यासाठी याची पत्रकार परिषद बोलवलेली आहे. काल जी भरत शेट्टी जी गोगोलेंनी जी घेतली पत्रकार परिषद, सॉरी आपली जाहीर सभा, त्यामध्ये मला काही माझ्याबद्दल बोललं गेलं, आरोप केले गेले, त्यामुळे मला खंडन करण्यासाठी मी आजची घेतली नाही. हे नक्कीच तुम्हाला ऑडिओ ऐकून दाखवले, ऐकून दाखवायची गरज आहे का? नाही. तर त्या ऑडिओ क्लिपमध्ये अस्पष्ट होते. सरपंचाला एका बागडे म्हणून सरपंच ते मिस्टर ते बायको त्यांची सरपंच आहे, तर तिला पक्षात घेण्यासाठी 1 लाख रुपये त्यांनी देऊ केली होती. रायबल यांची अशी ती क्लिप आहे आणि ते पैसे परत मागत होते ते पक्षात प्रवेश न केल्यामुळे. तर आता घोडे बाजार कोण करते यातनं स्पष्ट होते. पैशाचा बाजार कोण करते, पैसे कुणाकडे आहेत. काल भरसेने सांगितलं मी कुठं कमी पडणार नाही, याने पैसे किती वाटणार आहेत बघा, ते पैसे किती वाटते त्याची तयारी झाली आहे तुम्हीच बघा. दुसरी गोष्ट अशी आहे की भरत गोगाल यांच्या आईचं नाव देण्याचा प्रस्ताव माझा वैयक्तिक नव्हताच, मानव शिक्षण प्रसारक मंडळाचा होता. मानव शिक्षण प्रसारक मंडळाने त्यांच्याशी तो प्रस्ताव ठेवला होता. त्या मिटिंगमध्ये मीही नव्हतो, मी स्वतः हजर नव्हतो. त्यावेळेला हा प्रस्ताव त्यांच्याकडे गेला होता. तेव्हा त्यांची काय कबूल केली असेल गोष्टी त्यामध्ये त्या पूर्तता झाल्या नाहीत. एकही पैशाची मदत केली नाही, एकही त्या परवानगीसाठी एकही मदत त्यांनी केली नाही. मंत्रालयात मी 100 वेळा त्याला आपल्या परवानगीसाठी आपल्याला भरसा मुश्रीवारांकडे जायचं आहे, ते खाते मंत्री आहेत, तुम्ही पण मंत्री आहेत, तुम्हाला नाही बोलणार नाही कोण. यांनी एकही हालचाल केली नाही. शेवटी मला नाईलाजांनी तडकरे साहेबांचे पाय धरायला लागले. तडकरे साहेबांनी घेऊन मास्टर मुश्रीवारांकडे गेलो. 1 वेळा 3 वेळा ते आले. मुख्यमंत्र्यांकडनं ती फाईल घेऊन आली आमची अंतिम मान्यतेची. आणि मग आम्हाला मानव शिक्षण प्रसारक मंडळाने निर्णय घेतलेला आहे की आपण हे तडकरे साहेबांच्या आईचं नाव द्यायचं. तुम्ही काय नाव संपूर्ण नाकारार्थीच तुम्ही जर भूमिका घेतली, कॉलेज चालू नाही, कॉलेज होऊच नाही अशी भूमिका असेल तर तुम्हाला काय तुमच्या आईचं नाव देण्यात काय पॉईंट राहील त्यात. असं मानव शिक्षण प्रसारक मंडळाने नंतर प्रस्ताव आणला, त्याला मान्यता दिली. नंतर रितसर आम्ही तो अर्ज केला युनिव्हर्सिटीकडे, रितसर नाव बदलून घेतलेलं आहे. त्यात वैयक्तिक कोणाचा परिषद वैयक्तिक कोणाचं हे करण्याचा प्रश्न येत नाही. प्रश्न व्यक्तीचा कुठला येत नाही आहे, हा संस्थेचा प्रश्न. संस्थेचे ठराव आहेत, संस्थेचे वेगवेगळे ठराव आहेत, त्याचे ठरावानुसार झालेलं आहे. तिथे ग्राह्य सभेचा काही त्यात प्रश्न येत नाही. मला या प्रवासात ह्या सगळ्या प्रचार सभेत मला अनेक लोक भेटतात, सर तुमच्यावर शिक्षण घेऊ शकलो वगैरे वगैरे. आता माझा प्रति प्रश्न आहे, यांनी एकतरी संस्था उभी केली का हो, एखाद्या संस्थेला मदत केली का हो. शिक्षण संस्था एकतरी शाळा कॉलेज उभारला आहे का हो. हे 20 वर्ष आमदार बोलतात शिक्षण क्षेत्रात काय कामगिरी केली यांनी सांगावं. शिक्षण क्षेत्रात मी कामगिरी केली, व्यवस्था मी इथं करून दिलेली आहे. अनेक लोकांची ऐपतीप्रमाणे फी घेतो, आम्ही माफ करतो. आणि आमच्याकडे स्कॉलरशिप आहे प्रत्येक गोष्टीला. फी रिएम्बर्स होते, फी जर घेतली आम्ही ना रिएम्बर्स होते, ती परतावा त्याला मिळतो लगेच परत त्यांना. त्यामुळे त्यांना पद्धत माहिती नाही शिक्षणाच्या,
त्यांनी माहिती करून घ्यावा, नंतर बोलावं की फी घेतली नाही, फी कमी केली नाही. हो तुम्ही काय भ्रष्टाचार काय आमच्याकडे सापडत नाही म्हणून तुम्ही ह्या फी घेतली नाही बोलता का? फी घेतल्याशिवाय शाळा कॉलेज चालतात का कधी? तुम्हाला माहितीच नाही शिक्षण क्षेत्र, तुम्ही काय बोलणार? तुम्हाला काय शिक्षण कसे खातात तुम्हाला माहिती आहे का? अहो तुम्ही सांगताय 4 वेळा, मी 7वी वाला होतो, 7वी वाला 4 वेळा आमदार केलं, लोक सुधारतील चूक भविष्यामध्ये. पण तुम्ही 7वी वेळा म्हणजे सगळे 7वी पास लोकांना लोकप्रतिनिधी करायचं तुमचं म्हणणं आहे का? शिक्षित लोकांना सगळ्या लोकप्रतिनिधी करावं असं तुमचा आग्रह आहे का? नाही, हे कोणतरी मला बोलले गोरेगावात एवढं आणि गोरेगावकडे लक्ष दिलं. आजही तुम्ही जा त्या मतदारसंघामध्ये ही केलेली कामं आहेत, आजही त्या ठिकाणी तुम्हाला सांगतील लोक. आणि एक वेळा लोक पहिल्याला निवडून दिले, दुसऱ्यांदा निवडून देतात. जेव्हा लोक पहिल्याला निवडून आलं 143 मध्ये निवडून आलो, दुसऱ्या 2000 मतांनी प्रबोध बसायला यांच्या विरुद्ध निवडून आलो. याचा अर्थ मी काहीतरी काम करत होतो ना, उगाच लोक निवडून देतील. हां काय विरुद्ध सेवा तुम्ही का उभे राहिले? तुम्ही राहायचं होतं ना उभा काय विरुद्ध? तुमची हिंमत नाही उगाच कोणातरी चढवायचं, कोणाला तरी विचारायला कशी वाढायचं, हे काम योग्य नव्हे. हे भाऊ तुमच्या जमिनीचे केसेस तुम्ही माळगावमध्ये काय केलं त्या गोष्टी आता मी बोलत नाही, भविष्यात ते येणारच आहेत, लक्षात ठेवा. हा आमचा पक्षाचा वैयक्तिक निर्णय आहे, आमच्या पक्षाचा आमदारांचा निर्णय आहे, 40 आमदारांचा निर्णय आहे, 40 आमदारांनी एकत्रित बसून घेतलेला निर्णय आहे. बच्चूकडं काही बोलतात तोंडाला येईल ते, तिच्या म्हणण्याला कोणी अर्थ देत नाही, कोणी आता महत्त्व देत नाही महाराष्ट्रामध्ये. ईडी बीडी या गोष्टी जुन्या झाल्या, लक्षात का? कितीतरी वर्ष आली या गोष्टीला आरोप करून. सत्तेमध्ये असताना आम्ही सत्तेमध्ये नसताना या गोष्टी कधी सिद्ध होऊ शकल्या असत्या, कधीच झालेल्या नाहीत या गोष्टी सिद्ध. किंमतच राहिली नाही, त्यांच्या पक्षात नाही किंमत राहिली. ते काय बोलतात त्याचा, त्यांची ऑडिओ व्हिडिओ किती पकडले गेले तुम्हाला माहिती आहे. परंतु सुनेत्रा वहिनी आमच्या ज्या आहेत त्या दुःख सारून बाजूला महाराष्ट्राच्या पुढील वाटचालीसाठी दुसऱ्या दिवशी लगेच त्या ठिकाणी ते पद धारण करतात. याच्याबद्दल एक वेगळं मत व्यक्त करणं, चांगलं मत व्यक्त करण्याच्या ऐवजी चुकीच्या दृष्टीने हे राजकारण नेत आहेत. एवढं एकनाथ शिंदे साहेबांनी एवढं त्यांच्याबद्दल एवढं म्हणजे कुटुंबाबद्दल अत्यंत जिव्हाळ्याच्या गोष्टी बोलले, आणि हे यांचे पायीबा कसे बोलत आहेत. किंवा भरत गोगोले पण मला वाटते स्वागत केलं त्यांनी सुनेत्रा वहिनींच्या निर्णयाचं. कारण की तुम्हाला मी सांगतो, ज्यावेळेला सोनिया गांधीचे पती ज्यावेळेला हे झालं, त्यांना मरण आलं, दुर्दैवी त्यांची हत्या झाली, त्यावेळेला सुद्धा सोनिया गांधींना लगेच चार्ज दिला होता पक्षाचा. त्याप्रमाणे आता प्रत्येक लोकांचे डोकं डोळ्यात दिसते. त्यांना वाटलं हा पक्ष काय बहुतेक अस्तित्व संपेल म्हणून. अस्तित्व पक्ष संपू शकत नाही, तुम्ही लक्षात ठेवा. कुठले आरोप वैयक्तिक झालेले नाही, माझ्यावर फक्त याच्यावर चालता त्रास होतो वगैरे असे आरोप करते. ते हास्यास्पद आरोप आहेत, बालिशपणाचे आरोप आहेत. कुठलाही आरोप नाही, कुठलाही असा आरोप झालेला नाही. भ्रष्टाचाराचा आरोप आहे, कुठला बाकी कुठला आरोप आहे. उलट त्या उमेदवारांवर मी कधी बोलत नाही, मी वैयक्तिक कोणावर टीका करत नाही. त्यामुळे केसेस किती आहेत माहिती आहेत ना, जमिनी फसवण्याचे काय, बाकी सगळ्या बऱ्याच केसेस आहेत, क्रिमिनल केसेस आहेत. मी असं म्हणायचं माझ्यावर एकही साधी सिंपल साधी तुमची कुठली ती एनसी पण नाही आहे माझ्यावर. आणि मग का मी चुकीचं आहे का? एनसी असलं पाहिजे का? गुन्हे असलं त्यांनी कसं आहे माहिती आहे का? मराठीत एक हे आहे वचन आहे, पुत्र असावा ऐसा गुंडा, त्याला तिन्ही लोकी झेंडा. त्यांनी खऱ्या अर्थाने गुंडा असा अर्थ घेतला, आणि मुलाला आपल्या गुंडा बनवण्याचा प्रयत्न करतात आमदार. लक्षात का? विकास बोलतात, विकास कुठे आहे? विकास फार आहे. किती दिवस? ते 51 दिवस आमदार सांगतायत टी व्हीवर. माझ्या संपर्कात आहे. पोलीस इतके हातबल आहेत की आमदाराच्या जवळ संपर्कात असलेल्या आरोपीला पकडू शकत नाहीत. हे कायदे सगळ्यांसाठी सारखे आहेत. या देशामध्ये बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे, ते सर्वांसाठी सारखे आहे. कायदे सर्वांसाठी सारखे आहेत. आमदाराच्या मुलाला कुठला वेगळा कायदा नाही. शेवटी हायकोर्टाला हे म्हणायला लागलं, आमच्या मुख्यमंत्र्याला विनाकारण त्यात तोंड कशी पाडलं गेलं. आणि काय झालं, 51 दिवशी आरोपी हजर झाला आणि 307 गायब. मग पोलीस काय करते इतके दिवस? अरे गोरगरीब माणसाला एक साधी इंची आली तर पोलीस
घरातून उचलून नेतात. किती त्रास देतात तुम्हाला आम्हाला माहिती आहे. या 51 दिवस हा आमदाराचा पोरगा फरार होता. त्याला काहीही कुठेही काय त्याला पकडण्याचा प्रयत्न झाले नाही. आणि ज्या दिवशी आजला त्या दिवशी 307 गायब. मग कायसाठी तुम्ही हे करता, आरोप करता, आणि कायसाठी हे कलम लावता? हां, 307 कलम लावायची आणि ही ब्लॅकमेलिंग करायची. पोलिसांचे धंदे बंद झाले पाहिजेत आता. लक्षात ठेवा, मी त्यासाठी आंदोलन करणार आहे. निवडणूक झाली तर निश्चितच मी हायकोर्टात ते याचिका करणार आहे. 307 गायब कसा होतो? लावता असेल 307 तुम्ही दोघांवर. सगळीकडे आता तेच बघितलं आपण. सुधाकर घराण्यावरून तोच पॉईंट झाला. 307 लावला आणि त्या बिचाराला बऱ्याच दिवस हे करायला लागलं, अज्ञातवासात करायला लागलं. आणि नंतर मग जेव्हा तपास झाला त्या बिचाराला काही दोष नव्हता. असं तुम्ही हे करता का पोलीस लोक? टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.